तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आशा करतो की मित्रांनो सर्वजण मस्त आणि मजेत असाल। मी पण मस्त आहे। तर मित्रांनो, आज ऊस तोडणीचं काम बंद आहे। काम बंद नाही, चालूच आहे, पण आपली गाडी 2 दिवस झाला आज कारखान्यावरच आहे, कारण कारखाना फुल जाम झालेला आहे। तर गाडी आपली परवा दिवशी भरून गेलेली आहे, ती अजून खाली झालेली नाही। त्याच्यामुळं आपण ऊस तोडायचा बंद केला आहे, कारण शेतकऱ्याचा ऊस तोडून वाळवणं हे काही योग्य नाही आणि शेतकऱ्यासाठी पण चांगलं नाही आणि आपल्यासाठी पण चांगलं नाही। कारण ऊस तोडून वाळू घातल्यानंतर त्याचं वजन कमी होतंय, त्याच्यामुळं आम्ही तोड बंद केलेली आहे। गाडीचा जवळपास लोड तोडून फडामध्ये शिल्लक आहे, त्याच्यामुळं आज काम पूर्णपणे बंद आहे। तर सगळेजण टोळीवरती आहेत, बाया वगैरे। आज कोणी धुणे धुवायले, तर कोणी ज्वाऱ्या वगैरे असे आपापले कामं त्या करून घेत राहतात। तर हे पाहू शकता माझ्या पाठीमागे जे हे फड आहे, हेच फड तोडायला चालू आहे। हा ऊस 8005 आहे आणि इकडे पाहू शकता हा सुद्धा ऊस तेच आहे, 8005। हे दोन्ही फळं आपल्याला तोडून टाकायचे आहेत। तर गाडी आज जवळपास 3-4 वाजता आपल्याजवळ येणार आहे भरायला। आल्यानंतर आज फक्त गाडी भरून द्यायची आणि उद्याच्याला आपल्याला ऊस तोडायला सुरुवात करायची आहे। तर मी तुम्हाला दाखवतो टोळी वगैरे कुठं टेकलेली आहे, काय नाही ते। तर हे पाहू शकता तुम्ही, त्या ठिकाणी आपली टोळी वगैरे टाकलेली आहे आणि आज सगळे लेबर टोळीवरच आहेत। बाया वगैरे ते काम ते करायला लागलेत राहिलेलं। आणि काही लेकरं तिकडं बोरीचे झाड आहेत, खारकी बोर आहे, बोरी खाली बोरं खातेत आणि काही जण खेळायसुद्धा लागलेत। तर हे अशा प्रकारे आपली टोळी ह्या गावाच्या ठिकाणी टेकलेली आहे। गाव साईडलाच आहे, गावाचं नाव आहे माचरटवाडी आणि हे इकडं घास वगैरे ते लावलेलं आहे। तर हे पाहू शकता, हे ऊस आहे। हे अशा प्रकारे ऊस आहे मित्रांनो। आठ 8005 ऊस आहे हा। खूप चांगला पोसलाय आणि वाढलेला सुद्धा आहे। हे इकडे पाहू शकता, हे आपण तोडायला चालू केलं। या खाल्ल्या साईडनं तोडलाय ऊस, अर्ध्याच्या वर पाती आलेले आहेत लोकांच्या। हे पाहू शकता, अशा प्रकारे हा ऊस आहे, त्या बांधापर्यंत गेलेला ऊस आहे हा। आणि इकडं अजून ऊस लावायला चालू आहे। यावर्षी ऊस लागवड भरपूर होणार आहे। पुढल्या वर्षी मात्र खूप मोठं असं सीझन होणार आहे। यावर्षी कारखाने कमीत कमी 3-3.5 महिने चलतील, जास्तीत जास्त 4 महिने, ह्याच्यावरी कारखाने चालू शकत नाहीत। पुढल्या वर्षी मात्र जवळपास 6 महिने चालण्याची गॅरंटी आहे कारखाने। कारण यावर्षी ऊस लागवड खूप लोक करलेत। आता आम्ही इकडं ऊस तोडणीला आहोत, तर इकडे सुद्धा ऊस लागवड खूप चालू आहे। ऊस बियाण्याला लोक खूप प्रमाणामध्ये घेऊन चाललेत। तर मित्रांनो, आता आम्ही सरपण बघत निघालो। सरपण म्हणजे लाकडं जाळण्यासाठी चुलीला। हे बघा, इकडे हरभरा ते पेरलंय आणि हे रस्ता आहे पायवाट। आज काम नसल्यामुळं काही बी करीत हिंडायचं। हे बोर लय आंबट आहे।
तेवढं लाकूड मला मोडतं की ना कोणी काही म्हणलं तर बोर गोड आहे पण हे चला ही पण तीच बोर आहे का मित्रांनो बघा हो का हे ऊस आहे 8005 कसा आहे ऊस निस्त्या दांडे उभ्या सट उभं असा पाहिजे ऊस असा ऊस पाहिजे म्हणलं आणि अजून इकडे सुद्धा लागवड व्हायली या रानात सुद्धा सऱ्या बिऱ्या पाडून लगेच चाललंय कोबी आता सरपण काढायला जायचंय बाबळीचं फासा इथं एक बागादार म्हणला ते घेऊन या म्हणून आता कुराडी कोयते घासाय चालू आहे काही जण पुढे गेलेत आम्ही इथं कुराड घासीत बसलो हे आहे आमचा शेषाचा पोरगा खूप हात दिशा हाणायला बघा झाली आता कुराड फुल लावून झाली आहे तर आता सरपण आणायला चाललो ये तर सरपण आणायला चाललो खूप आयचनामध्ये सरपण आहे मला तर काय कधी सरपण वगैरे काढा येत नाही फर्स्ट टाइम आहे आपली ही तुम्हाला दाखवतो सरपण कसल्या अडचणीत आहे ते आधी खालून हाणलं ते फाटे ते पुन्हा इकडे कशा उठणार काय की अरे मला काय म्हणतो विकत देत नाही म्हणलं का सरपण होय ना विकत देत नाही म्हणलं हां आणि ह्याच्यामध्ये फास आहे का नाही कुठं मोवळ आहे हो का ह्याच्यामध्ये फास आहे सरपणाचा अरे सर पण म्हणलं हाती लागू देत नव्हता ती म्हातारा असते पण ती म्हातारा नव्हतं म्हणून साधले आता एवढा मोठा झाडाने गडी लावला
पिंटूला द्या की मग थोडं. पिंटू तू घेतलीस का 90? कुणी नाही तर म्हणजे काय चोरून गेलो काय आपण काही? बाई दमानं दमानं. मावळ्याच्या मासे चावले नाहीत पण मायला ह्या साधा आहे ना. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.